आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे हे संविधानाच्या मार्गाने आहे आणि हे जे आरक्षण आहे हे आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे। आणि ज्यावेळेस 1950 घटना तयार झाली त्यावेळेस केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार या दोघांच्या सहमतीनं हे आरक्षण ठरवलेलं आहे। आणि हे आरक्षण ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस ती भौगोलिक परिस्थिती पाहून तेथील त्यांचं जे राहणीमान वागणं पाहून हे आरक्षण ठरवलेलं आहे। खरं सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी बंजारा समाजाचं आरक्षण आहे, परंतु हा त्यांनी हट्ट धरला की एसटीतच पाहिजे। एसटी म्हणजे काय महामंडळ परिवहन बस नाही, कोणी बसल चला, म्हणजे हा तुम्ही हट्ट का धरता? तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे परंतु तुम्हाला एसटीतच आरक्षण का पाहिजे? परंतु ही एक राजकीय खेळ असू शकते, बरोबर आहे। आदिवासी समाज लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे, गरीब समाज आहे, अन्यायाविरोध फक्त लोकशाही मार्गानेच आंदोलन करतो। परंतु या ठिकाणी ह्या समाजाची जी मागणी चालू आहे ही दडपशाही मार्गाने चालू आहे, झुंडशाही, त्याला झुंडशाही असं म्हणतात, झुंडशाही चालू आहे। परंतु हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेटवर संविधान चालते का? डोक्याचा भाग आहे। हैदराबाद गॅजेटवर संविधान चालत नाही। संविधान हे जगाचा अभ्यास करून, देशाचा अभ्यास करून तयार केलेला आहे, हे का गॅजेटवर चालत नाही। म्हणून याला गॅजेटचा आधार घेता येत नाही। म्हणून माझी सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे की साहेब हे कुठंतरी थांबवलं पाहिजे। वेळोवेळी आदिवासी समाजाला टार्गेट केलं जाते, कोणी उठतं आदिवासीत आरक्षण द्या, परंतु हे चुकीची बाब आहे, ही कायद्याला धरून बाब नाही। म्हणून या ठिकाणी आमचा या ठिकाणी मला वाटतं सरकारही अंत पाहते। सरकारने बी चॉकलेट देऊ नये, सरकारनेही कोणाला चॉकलेट देऊ नये, सरकारनेही त्यांना संविधानाचा कायदा काय असतो हे त्यांना सांगावं। आणि त्याचबरोबर सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावर थोडासा लवकर आवर घालावा, जेणेकरून जसं मणिपूरमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात पुन्हा घडू नये। या ठिकाणी आपण त्याची उपाययोजना करावी आणि आमच्यामध्ये घुसखोरी थांबवावी, हीच एवढी सरकारला विनंती।